तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल होईल. तर आपण आज बघणार आहे इंडिपेंडन्स. आता इंडिपेंडन्स काय आहे? इंडिपेंडन्स जर आपल्याकडे दोन इव्हेंट असतील, सपोज वी हॅव टू इव्हेंट्स ए अँड बी defined on omega, then if we can write probability of A intersection B is equal to probability of A into probability of B, जर असं लिहिता आलं तर we can say that A and B are independent. जर आपल्याला A आणि B जर इंडिपेंडेंट मानायचे असतील तर आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. म्हणजे probability of A intersection B can be written as probability of A into probability of B if A and B are independent. जर A आणि B इंडिपेंडेंट असतील तर अशा पद्धतीने आपल्याला प्रोबॅबिलिटी ही दाखवावी लागते. त्याच्यानंतर मग आपण याच्यावर एखादं एक्झाम्पल बघूया. आता इंडिपेंडन्स मध्ये दोन टाईपचे एक्झाम्पल असतात एमसीक्यू मध्ये. पहिल्या केसमध्ये वी हॅव टू शो दॅट ए अँड बी आर इंडिपेंडेंट, आणि दुसऱ्या केसमध्ये ए अँड बी इंडिपेंडेंट दिलेले असतात आणि आपल्याला काही उत्तर काढायचे असतात. सपोज आता आपण बघूया फॉर एक्झाम्पल, सपोज इन अ टॉसिंग ऑफ अ कॉइन एक्सपेरिमेंट. आता एक्सपेरिमेंट काय आहे? टॉसिंग ऑफ अ डाय. आता टॉसिंग ऑफ अ कॉइनच्या वेळी टॉसिंग ऑफ अ डाय एक्सपेरिमेंट बघूया. सो हिअर ओमेगा 1 2 3 4 5 6. टॉसिंग ऑफ अ डाय एक्सपेरिमेंट मध्ये ओमेगा 1 2 3 4 5 6 आहे. सपोज ए इज इव्हेंट दॅट गेटिंग एन ऑड नंबर, मग गेटिंग ऑड नंबर म्हणजेच 1 3 5, आणि बी आहे गेटिंग नंबर ग्रेटर दॅन 4, म्हणजेच काय असणार आहे 5 and 6, म्हणजे 4 पेक्षा मोठा नंबर म्हणजे 5 and 6. सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 5, कारण दोघांच्यात कॉमन 5 आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय आहे आपला फॉर्म्युला? तर नंबर ऑफ फेवरेबल केसेस डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम. फेवरेबल केसेस आहेत 3, टोटल पॉसिबल आउटकम आहे 6, म्हणजे हे झालं 1/2. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू काय असणार आहे 2/6, म्हणजेच 1/3. कारण इथं काय झालेलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 2/6. दोन फेवरेबल आउटकम आहे, टोटल पॉसिबल आउटकम 6 आहे, 2/6. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1/6. कारण फेवरेबल आउटकम एकच आहे, टोटल पॉसिबल आउटकम 6 आहेत, म्हणजे 1/6. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला बघायचे आता काय होते ते. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. कन्सिडर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू काय असणार आहे 1/2 इंटू 1/3, विच इज इक्वल टू 1/6, and which is the same as probability of A intersection B. म्हणजे A इंटू बी चे जर प्रोडक्ट घेतला तर येणार उत्तर प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B एवढा आहे. देअरफॉर A अँड B आर इंडिपेंडेंट. हे झालं पहिल्या टाईपचं एक्झाम्पल की ह्याच्यात आपल्याला दिलेलं आहे की वी हॅव टू प्रूव्ह दॅट A अँड B आर इंडिपेंडेंट आहेत किंवा नाही, चेक वेदर A अँड B आर इंडिपेंडेंट. हे असं पहिलं एक्झाम्पल आहे. आता दुसरं टाईपचं एक्झाम्पल बघायच्या आधी अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. एक्सपेरिमेंट आहे टॉसिंग ऑफ 2 कॉइन्स. टॉसिंग ऑफ 2 कॉइन्स एक्सपेरिमेंट मध्ये जर आपण बघितलं तर ओमेगा असणार आहे HH, HT, TH, TT. तर आपल्याकडं ए काय आहे गेटिंग 2 हेड्स आणि बी काय आहे गेटिंग 2 टेल्स. एक्झॅक्टली जर आपण ए आणि बी असे डिफाईन केले तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय असणार आहे 1/4. फेवरेबल केसेस 1, टोटल पॉसिबल आउटकम्स 4, 1/4, which is same as probability of B is equal to 1/4. But A intersection B is equal to 5. म्हणजे A intersection B मध्ये कॉमन काय नाहीये, therefore probability of A intersection B is equal to 0. म्हणजे या केसमध्ये A and B are mutually exclusive. हे लक्षात घ्या, A and B are mutually exclusive कारण A intersection B is 5.
Consider probability of A into probability of B. किती झाले 1/16. 1/4 into 1/4 1/16, which is not equal to 0. This is not equal to probability of A intersection. So here A and B are not independent. म्हणजे इथं A आणि B independent नाही आहेत, कारण प्रोडक्टची जो आहे probability of A into probability of B, which is not equal to probability of A intersection B, so they are not independent. हे आपण बघितलं, but they are mutually exclusive. म्हणजे म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह असतील तर इंडिपेंडेंट असावे तर तसं काही नाही. म्हणजे इंडिपेंडन्स आणि म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह दे डू नॉट इम्प्लाय इच अदर. म्हणजे इंडिपेंडन्स आणि म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह यांचा दुरान्वय संबंध नाही. म्हणजे कोणी कोणाला इम्प्लाय करत नाहीये. दे आर डिफरंट इन टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजी काय याची म्युच्युअली एक्सक्लुसिव्हला इंटरसेक्शन फाय पाहिजे, इंडिपेंडन्सला प्रोबॅबिलिटी ऑफ A intersection B is equal to probability of A into probability of B झालं पाहिजे. तर हे अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. आता दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल बघायच्या आधी आपण एक थेरम बघूया आणि मग आपण दुसऱ्या टाईपच्या एक्झाम्पल कडे जाऊया. सपोज A and B आर इंडिपेंडंट दिलेला आहे. सपोज A and B आर इंडिपेंडंट, देन A complement and B are independent. A and B complement are independent. आणि तिसरा आहे A complement and B complement are independent. म्हणजे जर A आणि B इंडिपेंडेंट असतील तर बाकी सगळे इंडिपेंडेंट असणार या केसेस. या सगळ्या पेर इंडिपेंडेंट आहेत. फार सोपा प्रूफ आहे. तर आपण आता हे प्रूफ करूया. याचा उपयोग होतो आपल्याला. सपोज A and B are independent दिलेला आहे. Then we have probability of A intersection B is equal to probability of A into probability of B. हे दिलेलं आहे कारण A and B are independent. Here A and B are independent. मग आता probability of A complement intersection B आपल्याला बघायचं की A complement and B are independent आहे ते दाखवायचं. कसं दाखवणार? तर आपल्याला ही probability काढायची आणि ती probability काय येणार? Probability of A complement into probability of B हे येतं, हे दाखवायचं आपल्याला. So consider probability of A complement intersection B. आपण कसं काढणार? A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. हा A आहे, हा B आहे. A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणजे हा भाग येणार आहे. म्हणजेच हे काय असणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ B मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B. तर प्रोबॅबिलिटी ऑफ B मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B काय असणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B. हे का लिहू शकलो? तर A and B आर इंडिपेंडंट हे दिलेलं आहे, लक्षात घ्या. सो दिस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ B कॉमन घ्या. दिस इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A and this is same as probability of B into probability of A complement. And probability of A complement intersection B can be written as probability of A complement into probability of B. So A complement and B are independent. हे आपण पहिलं प्रूफ केलेलं आहे. आता दुसरं प्रूफ करायचंय की A and B कॉम्प्लिमेंट आर इंडिपेंडेंट. प्रूफ कसंच राहणार आहे, फक्त इथं काय असणार आहे वजाबाकीमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ A मायनस, आता हा भाग येणार आहे हा. सो दिस इज A intersection B complement. So this is probability of A minus probability of A intersection B. So this is equal to, just we have to replace B here by A. मग इथं होणार A into इथं काय होणार आहे B, and this is B complement into A, and A and B complement are independent. हे प्रूफ झालेलं आहे. मग probability of आता दुसरं प्रूफ केलेलं आहे, पण तिसरं प्रूफ करायचं A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट काय येते. सो बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ, दिस इज A युनियन B कॉम्प्लिमेंट. डी मॉर्गन्स लॉ. सो दिस इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B. आपल्याकडे थेरम आहे प्रोबॅबिलिटी ऑफ A कॉम्प्लिमेंट 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A. सो दिस इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B. Addition theorem. Probability of A union B can be written as this by using addition theorem. So this is equal to 1 minus probability of A minus probability of B plus probability of A intersection B. So 1 minus probability of A minus probability of B minus plus probability of A into probability of B. काय लिहिता आलं तर A and B are independent. So this is 1 minus probability of A minus common काढा probability of B. This is 1 minus probability of A.
सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉमन काढा. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉमन काढलं तर इथे काय राहिलं 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी अँड दिस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे आपण जर बघितलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज सेम एज प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट कडे आपण आलेलो आहे. याच्यातून प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉमन काढले मग 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए राहिलं. मायनस साइन बाहेर काढल्यामुळे मायनस साइनात आलं. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ए कॉमन घेतलं की दिस इज 1 मायनस 1 प्रोबॅबिलिटी ऑफ बी. So if A and B are independent, then A complement and B complement are also independent. हा सगळ्यात महत्वाचा थेरम आणि याच्यावर आपल्याला बरीचशीच एक्झाम्पल्स तयार करता येतात, बरीचशीच एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात मल्टिपल चॉईसला. मल्टिपल चॉईस एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित वाचायचं की वेदर वी आर टू प्रूव्ह ए अँड बी आर इंडिपेंडेंट का ते दिलेले आहेत आणि आपल्याला काहीतरी काढायचं आहे. म्हणजे आता सपोज ए अँड बी आर इंडिपेंडेंट दिलेला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/4 and probability of B is equal to 1/3. Then we have to find the probability of A and B are independent. Then we have to find the probability of A complement intersection B, A intersection B complement, A union B complement, and the probability of A complement intersection B complement, probability of A complement union B complement. या सगळ्या प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या जर ए आणि बी इंडिपेंडेंट असतील आणि ह्या ए आणि बी च्या प्रोबॅबिलिटी असतील तर. सो हियर ए अँड बी आर इंडिपेंडेंट, सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी सिन्स ए अँड बी आर इंडिपेंडेंट. ए आणि बी इंडिपेंडेंट आहे. सो दिस प्रोबॅबिलिटी इज 1/12 प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. प्रश्न संपला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट किती येणार आहे 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए फॉर्म्युला आहे. सो दिस इज इक्वल टू 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी 1 minus 1/3. दिस इज 2/3. Now we have to find probability of A complement intersection B. A complement intersection B ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे तर आपल्याला दिलेलं A and B are independent. A आणि B इंडिपेंडेंट असतील तर A complement B इंडिपेंडेंट असतो हे आपण आता प्रूव्ह केलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A complement into probability of B. This is equal to 3/4 into 2/3. This is equal to 1/2. So आपल्याला ही प्रोबॅबिलिटी मिळून गेलेली आहे कारण आपल्याला सांगितलेलं आहे की ए आणि बी हे इंडिपेंडेंट आहेत म्हणून ए कॉम्प्लिमेंट आणि बी आर इंडिपेंडेंट. सिमिलरली प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट दिस कॅन ऑल्सो बी ऑब्टेन्ड एज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट. हे सगळ्या एक्झाम्पल साठी लागू होत नाही. हा फॉर्म्युला फक्त आणि फक्त जर ए आणि बी इंडिपेंडेंट असतील तरच लागू होतो, नाहीतर आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येत नाही. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/3. सॉरी, दिस इज इक्वल टू 1/3. सो दिस इज इक्वल टू probability of B complement 2/3. So this is equal to 1/6. So ही प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. जर ए आणि बी इंडिपेंडेंट नसतील तर इथं काय करायचं मग जर ए आणि बी इंडिपेंडेंट नसतील तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॅन बी रिटन ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. या फॉर्म्युल्याने तुम्हाला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट कराव्या लागतील जर ए आणि बी इंडिपेंडेंट नसतील तर. लक्षात घ्या, if A and B are not independent, then you have to use this formula to obtain the probability of A complement intersection B. आणि ते आपल्याला करताच यायला पाहिजे. जर इंडिपेंडेंट असतील तर हे डायरेक्ट प्रोडक्ट लिहिता येईल, जर इंडिपेंडेंट नसतील तर या फॉर्म्युल्याने जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. देर इज नो अल्टरनेटिव्ह वे. वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला इफ ए अँड बी आर नॉट इंडिपेंडेंट. हे लक्षात ठेवा. तर याच्यानंतर आपण बघणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट युनियन बी, A union B complement. So this is equal to probability of A plus probability of B complement minus probability of A intersection B complement. So this is equal to probability of A plus probability of B complement minus probability of A into probability of B complement. हे का लिहू शकते तर A and B इंडिपेंडेंट आहेत म्हणून. हे लक्षात ठेवा.
So this is equal to probability of A 1 by 4 plus probability of B complement is equal to 2 by 3 minus A 1 by 4 into 2 by 3. जर आपण LCM 12 घेतला तर इथे काय होणार आहे 3 plus 8 minus 2 divided by 12. So this is equal to 3 minus 2 is 1, 9 by 12. तर हे अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट अशा पद्धतीने काढता येईल. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट बघायचं. ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट can be obtained as probability of A intersection B complement by De Morgan's law. So this can be obtained as 1 minus probability of A intersection B, and so A and B are independent. So this is equal to 1 minus probability of A into probability of B, and this is equal to 1 minus 1 by 12. This is L1 by 12. 1 by 4 into 1 by 3, 1 by 12. 1 minus 1 by 12 is L1 by 12. किंवा दुसरी पद्धत काय आहे? ऍडिशन थेरम वापरा. Probability of A complement plus probability of B complement minus probability of A complement intersection B complement. There are many ways to obtain this answer. मग आता याच्यातलं काय होणार? Probability of A complement. आपल्याला माहिती आहे 1 minus probability of A. Probability of B complement 1 minus probability of B. And this is equal to probability of A complement into probability of B complement, since A and B are independent. त्याच्यामुळे हे पण independent होतात. So this is equal to 1 minus 1 by 4. This is 3 by 4. This is 2 by 3 minus 3 by 4 into 2 by 3. So apply LCM as usual is 12. So this is equal to 9 plus 8 minus 6. 8 minus 6 is 2. So 9 plus 2, 11 by 12. So this answer and this answer is same. कुठल्या पद्धतीने जावा? मल्टिपल चॉईस क्वेश्चनला तुम्हाला उत्तर मिळणार. दोन पद्धती आहेत तिथं सोडवायच्या. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला ट्रिक्स आहेत की ज्या वापरून आपल्याला एक्झाम्पल सोडवता येतात. फक्त हे ए आणि बी इंडिपेंडेंट असतानाच इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी ही प्रोडक्ट मध्ये लिहिता येते. अदरवाइज दिस कॅनॉट बी युज्ड. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए 0.3. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी is equal to 0.7. Suppose probability of B is equal to K, find K. दोन केसेस मध्ये A and B are independent आणि A and B are mutually exclusive. आता हे दुसरी केस आहे, ही पहिली केस आहे. आता पहिल्या केस कडे if A and B are independent. So probability of A union B can be obtained as probability of A plus probability of B minus probability of A intersection B. So probability of A plus probability of B minus probability of A into probability of B, and this can be obtained as probability of A is 0.3. Probability of A, probability of B is equal to K, and this 0.3K. अशा पद्धतीने मग आपल्याला इथं का लिहिता आलं तर A and B are independent गिवन आहे. So 0.7 minus 0.3 is 0.4, and this is equal to 0.6K. Sorry, 0.7K. So K is equal to 0.4 divided by 0.7. This is equal to 4 by 7. तर K आपल्याला 4 by 7 मिळाला ह्या केसमध्ये. If A and B are independent. If A and B are mutually exclusive च्या केसमध्ये this probability is 0. A intersection B is 0. So 0.7, 0.3 plus point K minus 0. Since A and B are mutually exclusive, so K is equal to 0.4. So this is a probability 0.4. K is equal to 0.4 if they are mutually exclusive. अशा पद्धतीची एक्झाम्पल्स आहेत की जे आपल्याला इंडिपेंडन्स आणि एक्सक्लुसिव्हनेस वापरून सोडवता येतात. तर इंडिपेंडन्स आणि म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह याचा कुठेही दोरांवाईज संबंध नाहीये, हे लक्षात घ्या आधी. आणि मग आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊ शकतो.
पुढचं पार्ट आहे इंडिपेंडन्स ऑफ थ्री इव्हेंट्स. आता थ्री इव्हेंट्स इंडिपेंडन्स म्हणजे काय? इफ सपोज वी हॅव थ्री इव्हेंट्स, आता दोनच्या ऐवजी तीन इव्हेंट आले, त्या तीन इव्हेंटचा इंडिपेंडन्स दोन पद्धतीने चेक केला जातो, पेअर वाईज आणि कम्प्लीट इंडिपेंडंट. पेअर वाईज इंडिपेंडंट नावातच आहे, पेअर वाईज इंडिपेंडंट म्हणजे probability of A intersection B can be written as probability of A into probability of B. Probability of B intersection C can be written as probability of B into probability of C. And probability of A intersection C is equal to probability of A into probability of C. जर पेअर वाईज इंडिपेंडन्स पाहिजे असेल तर ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. कंप्लीट और म्युच्युअल इंडिपेंडन्स. कंप्लीट और म्युच्युअल इंडिपेंडन्स पाहिजे असेल तर ह्या तीन कंडिशन पाहिजेतच, प्लस ऍडिशनल एक कंडिशन येते, म्हणजे probability of A intersection B is equal to probability of A into probability of B. ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. B intersection C is equal to probability of B into probability of C पाहिजेलच. Probability of A intersection C is equal to probability of A into probability of C पाहिजेलच. Probability of A intersection B intersection C is equal to probability of A probability of B into probability of C. ही ऍडिशनल कंडिशन आलेली. म्हणजे जर कम्प्लीट इंडिपेंडन्स असेल तर पेअर वाईज असणारच आहे, लक्षात घ्या, कारण कम्प्लीट मध्ये या तीन कंडिशन सॅटिस्फाय, ऍडिशनल ही कंडिशन सॅटिस्फाय. पण जर पेअर वाईज असतील तर म्युच्युअल असतीलच असं काय नाही. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय असू शकतो, तर पेअर वाईज इंडिपेंडन्स आणि कम्प्लीट इंडिपेंडन्स. पेअर वाईज डू नॉट इम्प्लाय कम्प्लीट, कारण ही कंडिशन सॅटिस्फाय होते का माहिती नाही. पण कम्प्लीट असेल तर पेअर वाईज असणार आहे, कारण काय तर कम्प्लीट मध्ये ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होऊन ऍडिशनल कंडिशन सॅटिस्फाय होते. देअरफॉर कम्प्लीट इंडिपेंडन्स इम्प्लायज पेअर वाईज, बट पेअर वाईज डज नॉट इम्प्लाय कम्प्लीट इंडिपेंडन्स. तर आता एक एक्झाम्पल बघूया आणि एक्झाम्पल मध्ये आपल्याला कळेल की पेअर वाईज आणि कम्प्लीट इंडिपेंडन्स कसं दाखवायचं. आता आपण काय करूया, आपला टॉसिंग टू कॉइन्स एक्सपेरिमेंट आहे. टॉसिंग ऑफ टू कॉइन्स HH HT TH TT, टू कॉइन्स एक्सपेरिमेंट. सपोज ए दिलेला आहे त्यांनी, फर्स्ट टॉस इज हेड, फर्स्ट टॉस हेड. बी आहे सेकंड टॉस हेड आणि सी बोथ टॉस हेड. तर ए मध्ये काय काय येईल? फर्स्ट टॉस हेड म्हणजे काय ना, HH HT. सेकंड टॉस हेड म्हणजे काय येणार? HH TH. बोथ हेड म्हणजे HH. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए माहिती आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय येणार? पॉसिबल केसेस किती आहेत? दोन. पॉसिबल केसेस 4 आहेत आणि फेवरेबल केसेस 2 आहेत, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 2/4. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू